हॅलो. तर आज आपण बोलूया लव्ह बॉम्बिंग विषयी. सो लव्ह बॉम्बिंग काय असतं? हे अगदी नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये केलं जातं आणि ही एक मॅनिप्युलेटिव्ह टेक्निक पण आहे, ज्याच्यामध्ये काय होतं की एक जो व्यक्ती आहे तो समोरच्या व्यक्तीला खूप जास्त अटेन्शन, अफेक्शन, खूप जास्त गिफ्टिंग, पॅम्परिंग हे सगळं करून खूप स्पेशल फील करवतो. आणि काय होतं याच्यामुळे की समोरचा या स्पेशल फील करवण्यामुळे इमोशनली तुमच्यावरती खूप जास्त डिपेंडेंट होऊन जातो आणि खूप जास्त अफेक्टेड असतो, तुमच्याकडे खूप जास्त अटेन्शन त्याचं होऊन जातं तुमच्या प्रती. अँड वन्स द टार्गेट इज इमोशनली सेट, तर त्यावेळी काय केलं जातं की लव्ह बॉम्बर्स मे बिगिन्स टू मॅन्युप्युलेट अँड कंट्रोल द पर्सन बाय विड्रॉइंग हिज फर्स्ट लव्ह बॉम्बिंग. विड्रॉ केलं म्हणजे काय होणार की तुम्हाला डिस्टर्ब होणार, तुम्हाला वाटणार अरे पहिले तर एवढं प्रेम करायचा, पहिले तर एवढं गिफ्ट करायचा, एवढं पॅम्पर करायचा, मग आता का करत नाहीये. आणि मग तुम्ही मॅनिप्युलेट होऊन तुमच्या लाईफचा कंट्रोल त्याला द्यायला सुरुवात करता आणि नात्यामध्ये त्याचा येतो अप्पर हँड. कारण काय असतं की खरं प्रेम जे आहे ते असं एका झटक्यात नाही होत, त्याला वेळ लागतो आणि ते स्टेडीली वाढत जातं, हळूहळू वाढत जातं. असं नाही ना की झाड लावलं, पाणी दिलं आणि मग पाणी दिल्यानंतर लगेच त्या झाडाला फळं आलीत, फुलं आलीत आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते फ्लरिश झालं. नाही, त्याला वेळ लागतो. तसाच प्रेम व्हायला पण वेळ लागतो. पण जेव्हा हे लव्ह बॉम्बर्स या टाईपनी तुम्हाला मॅनिप्युलेट करतात तेव्हा इमिजिएट अफेक्शन होतं, इमोशनल डिपेंडन्सी होते आणि मग त्याचाच गैरफायदा घेऊन मॅनिप्युलेशन स्टार्ट होतं. आता हे चुकीचं की वाईट तुमच्यासोबत झालंय की नाही झालंय हे विचार करा आणि सांगा. नेक्स्ट याच्यात बघूया टॉक्सिसिटी. स्टे ट्यून. बाय बाय.